मोरया सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित कलाकार क्रिकेट लीग 2025चे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात करण्यात आले। सुकापूर येथील स्कोरल टर्फ मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेला परिसरातील कलाकार आणि क्रिकेट प्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या स्पर्धेला शनिवारी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष भेट देऊन खेळाडूंना आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी आयोजक गणेश सरवणकर, पनवेल शहर मंडळ भाजप युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय सिंह, भाजपा युवा कार्यकर्ते निलेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते। कलाकारांच्या सहभागामुळे या लीग स्पर्धेने सामाजिक बांधिलकीसोबतच क्रीडांगणावर एकतेचा आणि उत्साहाचा संदेश दिला। मैदानावर कलाकारांच्या दमदार खेळीमुळे स्पर्धेचे वातावरण रंगतदार बनले होते। आयोजकांनी सांगितले की या स्पर्धेचा उद्देश कलाकारांना एकत्र आणत त्यांच्यातील खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देणे हा आहे। मी सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं मनापासून आम्हा सर्व पनवेलकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देखील देतो। शुभेच्छा या दोन गोष्टींसाठी आहेत। एक आजच्या सामन्यांसाठी आहे। आज तुम्ही ज्या संघ भावनेतून खेळणार आहात, एखादा परफॉर्मन्स चांगला केव्हा होतो जेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या टीमचं हे त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन असतं, तेव्हा हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही। आज क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला हे पुन्हा एकदा अनुभवायचं आहे आणि त्यामुळे आज या मॅचेससाठी शुभेच्छा देत असताना तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो। आपण सगळ्यांनी कोविडचा पण कालावधी पाहिलाय की 2 वर्ष बोलण्यासाठी 2च आहेत, पण त्या प्रत्येक वर्षाला 12 महिने 365 दिवस होते आणि इतका सगळा कालावधी ज्या हाल अपेष्टा अनेकांना सोसाव्या लागल्या, बंधनं होती कला सादर करण्यावरती आणि त्याच्यामुळं आपल्या पोटाची कळगी भरण्यासाठी आपल्याला अनेकांना त्या वेळेला अनेक कष्टातून सामोरं जावं लागलं। तो कालावधी पुन्हा येऊच नये असं आपल्याला वाटतं। खरं तर 100 वर्षानंतर आलेला रोग होता कोविड सारखा, की ज्याला महामारी म्हणतो आपण। हा काही साथ नव्हती, ही महामारी होती आणि त्यामुळे असं पुन्हा घडूच नये अशी आपल्या सगळ्यांचीच देवाकडे प्रार्थना असेल।